ढेकणासारखे आहेत. हे पिलेलं तर कळत नाहीत, हसून राहतील, आम्ही सगळं चालवतो का काय असंही दाखवतील. पण हे खूप चालू आहे, यांच्यापासून सावध असलेलं पाहिजे. कारण खूप मोठा वारसा सुमित्राताईंना चालवायचा, खूप मोठा. आणि याच्याच बरोबर सुमित्राताईंबरोबर त्या वहिनींबरोबर एक सांगणं आहे की त्यांच्या दोन्ही मुलाला जर दादांनी काही सल्ले दिले असतील, त्यांच्या ते दुसरं मुलगा पार्थ आणि दुसरा एक आपला जय पवार, काही सल्ला दिला असेल तर आपण मात्र आता त्याचं काटेकोरपणे पालन तुम्ही सुद्धा आता दादाच्या सल्ल्याचं करायला पाहिजे. कारण तुमच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. आईचं पाठीराखा तुम्हाला बनायचं आणि ती आई आज राज्याचा कारभार हाकणार आहे. त्यामुळं दोन्ही पोरांनी खूप आता हुशारीनं पाऊल टाकलं पाहिजे. कारण राजकारण असते, त्यामुळं दादा होते आणि तुम्हाला खरं भरण्यासाठी हे थोडे तुमचे डावपेचं तुमच्याविषयी करू शकते. बरं, बीडचं पालकमंत्रीपद अजितदादा गेल्यामुळे रिक्त झाले. त्या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. आणि पाहायला गेलं तर आज धनंजय मुंडे यांनी वरच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठेतरी प्रयत्न केला जात आहे. हे तसले अर्थ काढण्यात काही अर्थ नाही. ते धारण करत मागे एकदा असंच पळालो कुठेतरी, ते म्हणले हा दिल्लीला फिरलेलं कुठे घेतं काय माहिती, ते असंच पळत नसतं, ते दाखवायचे उगा आरडा करते मला हे मिळणार आहे, ते काही मिळत नाही, मंत्रीपद मिळणार नाही, काय संबंध आहे. इकडं पुरा देवारा करून ठेवलाय सगळ्यांना, इकडे काय मिळणार आहे. आणि अजितदादा जितके हुशार झाले तितकेच फडणवीस साहेब सुद्धा हुशार झालेले. ते कशाला संपून घेते त्यांचं पक्ष इतकी घाण घेऊन. कारण होण्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल ना, तो नुसती चर्चाच होती तर लोकांनी एवढं ट्रोल केलं, झाल्यावर कसं व्हायचं त्या पक्षाचं. त्यामुळे हे जवळपास ना अशी माहिती मिळते की हे गेल्यातच जमा होते, तिकडं गेल्यातच जमा होते. पण आता हे दुर्दैवी घटना घडली, पुन्हा हे दुखणे नीट झाले, लगेच पळायला सुरुवात झाली लगेच. म्हणजे हे आमचं म्हणणं नाही, ते त्यांच्या पक्षाचा विषय, पण सावध राहणं खूप गरजेचं आहे. हातून बाबा काय रचित आहेत हो, पण तर आम्हीच पक्षवाढी तो दाखविते, आम्हीच तुमच्या मागे दाखविते. त्या ताईंना सुद्धा म्हणते आम्ही हे तरच सगळे. आणि राजकीय करिअर खराब सुद्धा ताईचं करू शकते, ती इतकेच आभार आहेत. त्यामुळे यांच्यापासून एकदा उपमुख्यमंत्रीपद मिळालं, कारभार हातात घेतला तर खूप विचारपूर्वक त्यांनी पाव उचलायला पाहिजे की जे इथून पाठीमाग घडलं ते पुढं घडू नये. आणि एक नावलौकिक त्यांनी दादाचं कमवलेलं नावलौकिक तसंच त्यांनी कायम केलं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. बरं, शेवटचा प्रश्न. दादांच्या विमान अपघाताबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित, काहींनी तो अपघात नव्हे तर घातपात आहे असं म्हटलेलं आहे. ते तसं वाटत नाही, कारण ते काही एवढे ही नव्हते. काय म्हणायचं त्याला की कुणाच्या विरोधी जास्त गेलेले